नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात. नारळापासून बरेच पदार्थ तयार केले जातात, तर आज आपण बनवणार आहोत नारळी भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नारळी भात बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता सुरुवातीला आपल्याला हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने असे चोळून तांदूळ धुवायचे आहेत. आपल्याला हे 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत तांदूळ. स्वच्छ 2 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता तांदूळ बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. मी इथं वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कपाचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता. तर आता आपल्याला 10 ते 15 मिनटं हे तांदूळ भिजत घालायचे आहेत. तोपर्यंत बाकी तयारी करायची आपल्याला. एक पॅन ठेवलेला आहे. जड बुडाचाच पॅन किंवा कढई घ्यायची आपल्याला. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तुम्ही तुपाच्या जागी तेल सुद्धा घालू शकता, पण नारळी भात तुपामध्येच खूप छान लागतो. आता इथं मी 2 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत. 3 छोटी विलायची, हिरवी विलायची आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत. हे आपल्याला तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. त्यानंतर इथं काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. मी 9 ते 10 काजू, 9 ते 10 बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर यामध्ये आपल्याला घालायचे आहे. तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट फ्राय करून घ्यायचे आहेत. तांदूळसुद्धा 15 ते 20 मिनिट भिजलेले आहेत. तर यामधलं आता आपण पाणी काढून घेऊया. आता आपले ड्रायफ्रूट्स आणि खडे मसालेसुद्धा व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला भिजवून घेतलेले बासमती तांदूळ. तर तांदूळसुद्धा हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला 2 मिनिट या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने आपल्याला हलवायचे आहेत, म्हणजे हे तांदूळ आपले तुटणार नाहीत. आता तांदूळसुद्धा आपले व्यवस्थित 2 मिनिट परतून झालेले आहेत तुपामध्ये. आता यामध्ये घालायचं आपल्याला खिसून घेतलेला नारळ. मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. नारळ मागचा काळा भाग काढून त्याचे थोडे बारीक काप करून मिक्सरमधून काढून घेतलेला आहे नारळ. तर पाऊण वाटी नारळाचा चव आहे तो घालायचा आहे आपल्याला. तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता ह्या ठिकाणी. आता यामध्ये घालायचं आपल्याला जेवढं नारळ घेतलं होतं तेवढाच गूळ घालायचा आहे आपल्याला. पाऊण वाटी मी नारळाचा किस घेतलेला आहे, तर पाऊण वाटीच मी गूळ घेतलेला आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. गॅस आपल्याला बिलकुल वाढवायचं नाही इथं. आता आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर 2 वाटी पाणी घालायचं आपल्याला. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता नारळी भात. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला. भात जरी गोड असेल तर थोडंसं मीठ घातली म्हणजे गोडाच्या पदार्थाला खूप छान चव येते. थोडंसं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये.
तर मीठ घातल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त वेगवेगळे पदार्थ केले जातात. नारळाची वडी, नारळाची पोळी, नारळाचे लाडू किंवा नारळाची खीर, बऱ्याच प्रकारे नारळाचे पदार्थ केले जातात. आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता एक उकळी काढून घेतलेली आहे आपण, आणि गूळसुद्धा आपला व्यवस्थित विरघळलेला आहे. आता गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे भात शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेस आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळं खाली करपायची शक्यता राहते. त्यामुळे आपल्याला 1 ते 2 वेळेस चेक करायचं आहे. मध्ये 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. तर आपण झाकण काढून बघूया. असा मस्त आपला नारळी भात शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आपला शिजलेला आहे भात. आता आपण गॅस बंद करून यावर आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिट असंच ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मोकळा भात होतो आपला. यावर आपण गॅस बंद करून 10 मिनिट झाकण ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता असा मोकळा आपला नारळी भात तयार झालेला आहे. असा एक शीत याचा मोकळा झालेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही आपला भात, आणि व्यवस्थित शिजलेला आहे. मस्त आपला नारळी भात तयार झालेला आहे. तर आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया. असा मस्त आपला मोकळा नारळी भात तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आहे. आणखीन थंड झाल्यावर सुद्धा हे आणखीन मोकळा होतो भात. गरमागरम आपला नारळी भात तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो आणि करायला सुद्धा अगदी कमी वेळात तयार होतो. येणाऱ्या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.